आषाढी वारीसाठी भाविकांनी एकत्र बुकिंग केल्यास भाविकांना थेट गावातून एसटीची सुविधा मिळणार। वाशीमधून 100हून अधिक एसटी बस पंढरपूरला जाणार। महिलांना यंदाही 50% सवलत। पालखी सोहळ्याच्या मार्गावर मद्य मांस विक्री बंद। मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। प्रशासनाकडून प्रत्यक्षात अंमलबजावणीचे आदेश। पुण्यातून आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ। हडपसर मधून दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ। कोल्हापुरात चंदगड तालुक्यातील रहिवाशांकडून वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था। वारकऱ्यांना पाणी आणि खजुराचा फराळ वाटप। दिवेघाट सर करून आल्यानंतर वारकऱ्यांसाठी गरम पाण्याने पायाचा मसाज करण्याची विशेष सोय। गेल्या 9 वर्षांपासून राबवला जातो हा उपक्रम। संत मुक्ताई पालखीचं सकाळी बीड शहरात आगमन। सुभाष रोड मार्गे माळीवेस येथे पालखीचा मुक्काम राहणार आहे। वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसह बहुजन आणि निवासाची देखील व्यवस्था। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण। यवतमाळमधील भाविकांकडून सोन्याचा हार अर्पण। 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सासवडला तर संत तुकाराम महाराज पालखी काळभोर येथे मुक्कामी जाणार। कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र आणि प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीची 2 दिवसीय बैठक। पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन। तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा। चमच्यांनी ताटाबाहेर येऊन घास भरवू नये। संदीप देशपांडेंकडून संजय राऊतांना चमच्याची उपमा। संदीप देशपांडे राजकारणात नवीन राऊतांचं प्रत्युत्तर। अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपा नेते दिलीप भोईर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश। मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज पंचवार्षिक निवडणूक। सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार। 24 जूनला निवडणुकीचा निकाल। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख सहकार महश्री चंद्रराव तावरेंनी बजावला मतदानाचा हक्क। तावरेंची अजित पवारांवर सडकून टीका। धुळे शहरात अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या कार्यालयात सापडलेल्या रोकड प्रकरणी आता अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने तक्रारदार आक्रमक। शिवतीर्थावर धरणे आंदोलनाचा इशारा तर घटनेची निष्पक्ष चौकशी करून कारवाईची मागणी। मुंबईत शिवसेना भवन समोर पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचं बॅनर। सूत्र जुळणार महाराष्ट्राचे चित्र बदलणार। महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार बॅनरवर उल्लेख। ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात शिवसेनेची बॅनरबाजी। पुणे शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरेंनी लावले बॅनर। ते भाषणात व्यस्त आणि आम्ही कामात व्यस्त अशा आशयाचं बॅनर। चंद्रपुरात जनसंपर्क कार्यालयात आमदार सुधीर मुनगंटीवारांचा सत्कार। लोकतंत्र सेनानींच्या मानधनात वाढ केल्याबद्दल सेनानींकडून आभार। रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या महायुतीबाबत शिवसेनेत 2 मतप्रवाह। राष्ट्रवादीने आमच्या नेत्याविरोधातील वक्तव्य थांबवावीत महेंद्र दळवींचं वक्तव्य तर तिन्ही पक्षांचे नेते ठरवतील भरत गोगावलेंचं वक्तव्य। मुंबईत मातोश्री कलानगर सिग्नल परिसरात नितेश राणेंचे बॅनर। बॅनरवर हिंदू गब्बर असा उल्लेख। सोलापुरात वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 80 वाहन चालकांचे परवाने रद्द। दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालकांचा समावेश। यवतमाळमध्ये दिग्रसच्या अंबिका नगरात 2 दिवसांपासून नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा। दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे 250 कुटुंबांचं आरोग्य धोक्यात। अमरावतीच्या इतवारा पुलाचे बांधकाम रखडले। 8 वर्षांपासून बांधकाम रखडल्यामुळे नागरिकांमध्ये रोष। इतवारा पुलाकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष। यवतमाळमधील परजना गावचे लेफ्टनंट सुशांत नाईक यांचा नागरी सत्कार। भारतीय नौदलात लेफ्टनंट पदावर नियुक्तीबद्दल सत्कार। नेर शहरात सुशांत नाईकांची मिरवणूक।
धाराशिवच्या बेनीतुरा प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन नाही. 1994 साली बेनीतुरा प्रकल्पाचं काम पूर्ण. एवढ्या वर्षांनंतरही ग्रामस्थांचा वनवास संपेना. शशांक हगवणे आणि लता हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी 4 तोतया वसुली अधिकाऱ्यांना जामीन मंजूर. राजगुरुनगर न्यायालयाकडून जामीन मंजूर. तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात हगवणे मायलेक अटकेत. साताऱ्याच्या किल्ले सज्जनगड मार्गावर कोसळली दरड. मार्गावरील वाहतूक विस्कळीत. दरड हटवण्याची नागरिकांची मागणी. मालेगावातील शिक्षकेतर कर्मचारी घोटाळ्यात आणखी 4 संशयित आरोपींची भर. माजी अधिकारीच आरोपी असल्याची शक्यता. पोलिसांकडून कारवाई नाही. तक्रारदारांचा उपोषणाचा इशारा. सांगलीतील बोरगावमधील शेतात आढळलं अर्भक. अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. रायगडमधील बिरवाडी गावच्या स्मशानभूमीची दुरावस्था. ग्रामस्थ संतप्त. लवकरात लवकर स्मशानभूमीची कामे मार्गी लावण्याची मागणी. बीड जिल्हा पाणीदार होण्यासाठी 359 कोल्हापुरी बंधाऱ्यांना 1992 गेटची आवश्यकता. पाणी वाहून जात असल्यानं चिंता व्यक्त. तर बंधारे निरुपयोगी. शेतजमीन कोरडीच. कल्याणमध्ये काही भागात पाणी पुरवठा बंद. मुख्य जलवाहिनी फुटल्यानं पाणी पुरवठा बंद. तर सीसीटीव्ही केबलची वायर टाकताना जलवाहिनी फुटली. कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा येथील घटना. साताऱ्याच्या किल्ले सज्जनगड मार्गावर कोसळली दरड. मार्गावरील वाहतूक विस्कळीत. दरड हटवण्याची नागरिकांची मागणी. सांगलीच्या मिरजेत जादूटोण्याचा प्रकार. वाढदिवसाच्या बॅनर खाली आढळलं कापडात बांधलेलं जादूटोण्याचं साहित्य. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. अनिस संघटनेच्या पदाधिकारी ज्योती आदाटे यांचं आवाहन. 5वी पर्यंतच्या हिंदी भाषा पुस्तक छपाईचे अद्याप आदेश नाहीत. कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही. तर बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांची माहिती. शासनाकडून निर्देश आल्यानंतरच छपाई होणार. परभणीतील HSRP संस्थेनं स्वीकारलं सेलू तालुक्यातील 60 एकल पालक आणि अनाथ बालकांचं शैक्षणिक पालकत्व. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शैक्षणिक किटचं देखील वाटप करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये फार्म हाऊस बुकिंगवर तातडीनं बंदी घालण्याच्या सूचना. फार्म हाऊसमध्ये गोंधळ होत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. MPSC परीक्षार्थींना आता अर्ज करण्यापूर्वीच KYC करावी लागणार. स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय. कोकण घाटमाथा. विदर्भात आज पावसाची शक्यता. कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा. रायगड रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट. तर विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटांवर. शेतामध्ये पाणी साचल्यानं पेरण्या खोळंबल्या. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं प्रशासनाचं आवाहन. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर दक्षिण द्वार सोहळ्याचा खरं तर जुना व्हिडिओ आता व्हायरल होतोय. व्हिडिओ पाहून भाविकांची नृसिंहवाडीत गर्दी. नागरिकांनी जुन्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये. पुजाऱ्यांचं आवाहन. तर सोहळ्यासाठी कृष्णा नदीच्या पातळीत 1.5 फुटांची वाढ आवश्यक. सोलापुरातील तलावांच्या पाणी पातळीत वाढ. रामपूर तलाव भरला 100%. हिप्परगा तलावाची पाणी पातळीची वाटचाल 100%कडे. होडगी तलावातील पाणी पातळी 67%वर. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ. राजाराम बंधाऱ्यासह 21 बंधारे पाण्याखाली. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. जायकवाडी धरणात 13,103 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 32.59%वर. लोणावळ्यात पावसाची तुफान. बॅटिंग सुरू. भुशी धरण ओव्हरफ्लो होऊन धरणाचं पाणी सांडव्यावरून वाहू लागले. वर्षा विहारासाठी पर्यटकांची भुशी धरणावर गर्दी. कराडमध्ये कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. धरणात 36 TMC पाणीसाठा. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. भात पेरणीची रोपे कुजण्याच्या मार्गावर. शेतकरी चिंतेत. हिंगोली जिल्ह्यात आठवडा उलटला तरी पावसाचा पत्ता नाही. पेरणी केलेलं बियाणं वाया जाण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत.
साताऱ्यात महाबळेश्वर, वाई, पाचगणी, भिलार आणि जावळी परिसरात स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट लागवडीची लगबग. पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची कामाची लगबग. वाशिम जिल्ह्यात 50% अधिक क्षेत्रातील पेरड्या रखडल्या. 7 दिवसांपासून पावसाची दडी, शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटी घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. 2 दिवस 100 अधिकारी घेणार 1000 शेतकऱ्यांच्या भेटी. वाशीमध्ये किरकोळ बाजारात कारल्याला खर्च 100 ते 120 रुपये दर, तर शेतकऱ्यांना चांगला नफा. वाशीमध्ये बनावट खतांची विक्री करणारा आरोपी अद्याप मोकाट. कारपा येथील छाप्यात मोठ्या प्रमाणावर बनावट खतांचा साठा जप्त. मात्र 15 दिवसांपासून आरोपी फरार. वाशीमध्ये कारंजा तालुक्यात नुकत्याच पेरणी केलेल्या कापसाच्या पिकावर मिलीपीड किडीचा प्रादुर्भाव, तर कीड नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शनाची शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी. नागपुरात अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन थंडर. ऑपरेशन अंतर्गत 240 ग्रॅम एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या 4 आरोपींना अटक. 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत युवकाची हत्या. चामर लेण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील घटना. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं भाजी विक्रेत्याला मारहाण. बीडच्या शिवाजीनगर पोलीस हद्दीतील घटना. मध्यस्थी करणाऱ्या पोलिसावरही मद्यपीचा हल्ला. शिवाजीनगर पोलिसात आरोपीवर गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये दामिनी पथकाकडून 13 युवक युवतींना ताब्यात घेतलं. कॅफेच्या आड आंबट शौकीनांचा अड्डा चालविणाऱ्या काही कॅफेवर पथकाची धाड. भंडाऱ्यात तुमसर येथे मध्यरात्री शटर तोडून 6 दुकानात चोरी. 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल चोरी. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. मात्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अमरावतीमध्ये 15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा अत्याचार, तर लग्नाचा आमिष देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार केल्याची माहिती. अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांच्या संख्येत वाढ. हातात शस्त्र घेऊन खरंतर गाणे आणि रील बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारा एक जण जेरबंद. जालन्याच्या महामार्ग पोलिसांची कारवाई. चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर शहरात पिग्मी एजंट कडून 4 जणांना 65 लाख रुपयांचा गंडा. फरार दाम्पत्याचा शोध सुरू. तेलाच्या गाड्या, साबुदाण्याच्या कट्ट्यांमधून दुप्पट नफा देण्याचा आमिष दाखवून फसवणूक. सांगलीत गावभागमध्ये पडक्या घरात आढळला मानवी सांगाडा. शहर पोलिसांकडून सांगाड्याचा पंचनामा. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. अमरावतीच्या एसआरपी कॅम्पमध्ये बिबट्याचा वावर. कर्मचाऱ्यांच्या घराबाहेर बिबट्याचा वावर, तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची दृश्य कैद. पुण्यात सिंहगड पायथ्याच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेडमध्ये टायर फुटल्यामुळे कंटेनर उलटून भीषण आग. नरसी नायगावहून नांदेडकडे येणाऱ्या सुपारीच्या कंटेनरला आग. अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात एका शेतमजुराचा मृत्यू. शेतात काम करत असताना विद्युत खांबाचा शॉक लागून मृत्यू. विरार पश्चिम अर्नाळा रोडवर बसची रिक्षाला जोरदार धडक. अपघातात महिला प्रवासी जागीच ठार, तर रिक्षा चालक महिला गंभीर जखमी. मुंबई बेंगलोर महामार्गावर पेट्रोल पंपावर डंपरची दुचाकीला धडक. फरफटत नेल्यानं दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात. साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात बॅनर फाडून दुचाकीवर आल्यानं दुचाकी स्वाराचा अपघात. दुचाकी स्वार किरकोळ जखमी, तर परिसरात मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांचे अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी. मनमाड जवळ पुणे मालेगाव मार्गावर बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याकडेच्या नाल्यात घुसली. सर्व प्रवासी सुखरूप. पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून दोघांना अटक. दोन्ही संशयित लष्कर ए तोयबाशी संबंधित. दोघांनी
पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांना दिला होता आश्रय. कारगिल युद्धाला 26 वर्ष पूर्ण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कारगिलमध्ये शौर्यथॉनला दाखवला झेंडा. बहुचर्चित टेस्ला कार जुलै महिन्यात भारतात येणार. पुढील महिन्यापासून मुंबईत टेस्ला कार पाहायला मिळणार. सर्वाधिक पसंतीची खरं तर ही इलेक्ट्रॉनिक कार भारतीयांना पाहायला मिळणार आहे. अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत 247 मृतदेहांचे डीएनए जुळले. दुर्घटनेत चित्रपट निर्माते महेश जिरावाला यांचंही निधन. 232 मृतदेह नातेवाईकांकडे सोपवले. अद्याप 8 जणांचे नातेवाईकांचे डीएनए जुळलेले नाहीत. बेंगलोरहून एअर इंडियाचं विमान प्रवाशांच्या सामानाशिवाय पटनाला दाखल. पाटणा विमानतळावर गोंधळ. पावसामुळे कार्गोचं वजन वाढल्यानं सामान उतरवल्याची एअरलाईन कर्मचाऱ्यांची माहिती. इराणमधून 290 भारतीय विद्यार्थी दिल्लीत परतले. आतापर्यंत 1100हून अधिक विद्यार्थी घरी परतले. ऑपरेशन सिंधू अंतर्गत विद्यार्थी भारतात परतले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.